लाडक्या बहिणींना बंपर लॉटरी. मुख्यमंत्री फडणवीसांची आता थेट मोठी घोषणा. ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आता या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. योजनेची माहिती आणि अपडेट्स. योजनेचे स्वरूप. ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे अशा गरीब कुटुंबातील महिलांसाठी ही योजना आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपये जमा करण्यात येतात. योजनेची लोकप्रियता. ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी सरकारने या योजनेची घोषणा केली होती. अपात्र महिलांना वगळणे. योजना सुरू करताना काही अटी घालण्यात आल्या होत्या, मात्र अनेक ठिकाणी या योजनेसाठी पात्र नसलेल्या महिला देखील लाभ घेत असल्याचं दिसून आलं आहे. अशा पात्र नसलेल्या महिलांना आता या योजनेतून वगळण्यास सुरुवात झाली आहे. केवायसी मुदतवाढ. केवायसी बंधनकारक. या योजनेचा लाभ हा खऱ्या लाभार्थी महिलांनाच मिळावा यासाठी आता सरकारकडून या योजनेसाठी केवायसी सुरू करण्यात आली आहे. अंतिम मुदत. या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसी करणं बंधनकारक आहे. परिणाम. केवायसी न केल्यास या महिलांना मिळणारा निधी थांबवला जाण्याची शक्यता आहे. मुदतवाढ. आधी केवायसीची अंतिम मुदत ही 18 नोव्हेंबर पर्यंत होती, त्यामध्ये आता मुदतवाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा. योजना सुरू राहणार. ही योजना बंद होणार असल्याच्या विरोधकांच्या आरोपाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिममध्ये थेट मोठी घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना सुरूच राहणार आहे. लखपती दिदी बनवणार. एवढंच नाही तर लाडक्या बहिणी आता केवळ लाडक्या बहिणी राहणार नाहीत तर त्या लखपती दिदी बनणार आहेत. लक्ष्य. आम्ही आतापर्यंत 50 लाख लखपती दिदी तयार केल्या आहेत. आणखी 50 लाख लखपती दिदी तयार करायच्या आहेत, अशी मोठी घोषणा देखील यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. टिप. ही माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट्स मिळवण्यासाठी लाईफ एव्हिएशन या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.